भाजी बनवून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. चांगलं केलं ना सर, फिक्क फिक्क नाही केलं ना. ती मीराबाई जिंकली ना काल. आज अजून एक प्लेअर आहे हा का? इंडियाची. हॅलो, स्वागत आहे सगळ्यांचं आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या आपल्या ब्लॉगला आपण सुरुवात करूयात. तर बऱ्याच दिवसांनंतर आज सूर्यनारायणाचं दर्शन झालं होतं. काही वेळापुरतंच झालं होतं, ते सुद्धा लागलेच एक 10 मिनिटात पाऊस सुरू झाला होता. पण म्हणजे मला आता असं वाटायला लागलं होतं की गेला आता पाऊस एकदाचा, आता काही पाऊस नाही येणार. तर म्हटलं जाऊन वर थोड्या वेळ आपण आता फिरूया वर. आणि मी वर जेव्हा आपण फिरायला जाते तेव्हा मी बऱ्याचदा म्हणजे जास्तीत जास्त टाईम मी चप्पल न घालता जाण्याचा प्रयत्न करते. कारण सारखं तर एका स्टाईलवर आपण जेव्हा चालतो ना, प्लेन सरफेस असतो, तर त्यामुळे सुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतो, गुडघेदुखी वगैरे. तर प्रयत्न करतो आम्ही की कधी कधी एखाद्या वेळेस बिना चपलांचा मी वर चालतो. तर आणि तसं तर हार्ड जे काही सरफेस असतं, जसं की रेती वगैरे, तशा ठिकाणी चालायला पाहिजे. वरसुद्धा प्लेनच होतं, पण तरीसुद्धा थोडाफार फरक पडतो घरातल्या स्टाईलपेक्षा. त्यानंतर खाली आली, आंघोळ वगैरे सगळं आवरलं माझं आणि देवपूजा आवरली होती आता. तर थोडासा पाऊस आता थांबलेला आहे आणि बाकीच्या झाडांना तर नाही, पण मोगऱ्याला फूल आलेलं होतं. कड्या भरपूर आलेल्या आहेत, पण फूल एकच आलेलं होतं. आणि एका हातात फोन आणि एका हाताने फूल काढायला गेले मी. काढलं, पण इकडे येताना ते असं खाली पडलं. नाहीतर मला ते देवांना ठेवायचं होतं. आणि याला रोज एक एक 2-2 फुलं येत होती, पण सुतक असल्यामुळे ते झाडावरच ठेवली होती. आज म्हटलं ठेवूया बाप्पाला आता एक फूल. काल परवा 2-3 होते, पण ते गडून पडले खाली आणि तेव्हा काही चालत नव्हतं. आज आहे तर हे ठेवते आता बाप्पांसमोर. हिला पण आलेलं आहे गोकर्णाला, एकच आहे. अजून एकीमध्ये आणि काल खूप छान असं कृष्णकमळ आलेलं होतं, तर ते असं झालं आता. आणि हो, पाऊस थांबलेला जरी असला तरी सुद्धा बाहेर अजिबात ऊन वगैरे पडलेलं नाही आहे. त्यामुळे कपडे घरातच, कालचे कपडे मी घरात वाळत घातले आणि आत्ता जे धुतले ते बाहेर लावलेत. सॉरी, मी उलट्या हाताने फुलं वाहते. ओम नमः शिवाय. एक रात श्री स्वामी समर्थ. मला हे मंगल कलशमधलं पाणी चेंज करायचं आहे. काल देवांची भांडी वगैरे आणि दिवे आवरले होते. आज याच्यातलं पाणी चेंज करायचं आहे. पण आधी काल जो व्हिडिओ दिवसभर शूट केलं होतं, पण संध्याकाळी एडिट करणंच नाही झालं. आणि रात्री मला खूप जास्त कंटाळा आला होता. कंटाळा नाही आला, पण थोडंसं असं कधी कधी वाटतं ना, लो वाटतं, निगेटिव्ह वाटतं. तर तसंच काहीतरी होत होतं. म्हटलं कायच आता व्हिडिओ एडिट करू, माझं लक्षात लागणार नाही. म्हणून मग मी एडिट नाही केलं. त्यामुळे काल व्हिडिओ नव्हता. तर आहे परवाचं शूट करून ठेवलेलं, तर ते आता एडिट करायला घेते मी. आणि आजचं आहे तर हे तुम्हाला उद्या येईल हा व्लॉग. तर असं. आणि पावसामुळे एवढा कंटाळा येतो, घरातल्या कामांचा पण येतो. आणि जे काही मी म्हणत होती मग अशी की थोडंसं लो वाटत होतं, नेगेटिव्ह वाटत होतं, तर ते वातावरणामुळे सुद्धा होतं. बऱ्याचदा आपल्याला चित्त लागत नाही अशा वातावरणात, कुठे बाहेर पडणं होत नाही, काही नाही. थोडंफार मी टेरेसवर चालायला जात होती, तर ते सुद्धा आता बंद आहे काही दिवसांपासून. कधीतरी थोडा पाऊस थांबला तर जाणं होतं 5-10-15 मिनिटांसाठी. त्यामुळे घरातल्या घरात मला वाटतं, मलाच नाही, प्रत्येक जे घरात राहणार आहे त्यांना तसं होत असेल ह्या वातावरणामध्ये. काही काम करावं असं पण वाटत नाही. आणि कामं भरपूर आहेत खरं तर. कितीतरी ब्लाऊज मी कटिंग करून ठेवलेले आहेत फक्त. पण थोडंसं शिवणं होतं, परत कंटाळा येतो, लक्ष लागत नाही. आणि ते तसंच पडलेलं आहे. मग एक ब्लाऊज अर्धवट शिवून, तर ते आज कंप्लीट करते. काल तर काहीच नाही झालं. आणि शूट पण केलेलं होतं, थोडीफार कामं झाली हलकी फुलकी. पण एडिटिंग म्हणजे करायला, म्हणजे काय म्हणतो ना आपण, मूडच होत नव्हता. तर ते तसंच आहे. तर बघूया आता. आज सकाळी आता आधी स्कूलला गेलेला आहे. आधीचा टिफिन बनवला होता आणि दळण संपलं आहे खरं तर घरातलं. आणि इतका शनिवारी गिरणी बंद असते आणि रविवारी दिवसभर इतका पाऊस होता, दळण काढून ठेवलं होतं. आणि मला तर प्रदोष होता आणि वरणबट्टी मला बनवायची होती. त्यामुळे पोळ्यांचं पीठ मला लागलंच नाही, तर ते लक्षातच नाही राहिलं की दळून आणावं लागेल.
तर आज सकाळी आधी पुरतं म्हणजे तसं 2 दिवस पुरेल असं होतं पीठ, पण मग अर्जंट लागणार होतं, ते सोमवारी लागलंच असतं. तर सोमवारी ते पुरलं मला. आणि आज मंगळवार, तर हासुद्धा आधी आमचा नाश्ता झाला, जे काही मी पराठे बनवते चहासोबत, तर ते पराठे झाले. आधीसाठी एक पोळी झाली आणि मग ते पीठ संपलं होतं. आत्ता मी माझ्यासाठी एक भाकरी बनवली होती छोटीशी. आणि आहोंना त्यांना काय झालं काय माहिती, पण दाढ खूप दुखते त्यांची, तर ते न जेवताच गेले. सकाळी त्यांनी ते पराठेच कसं तरी खाल्लं होते चहासोबत. आणि संध्याकाळी येईल तेव्हा मला फक्त दाल खिचडी वगैरे करून ठेवशील, मी येताना डॉक्टरांना दाखवून येईल. तर संध्याकाळचा सुद्धा मेनू ठरलेला आहे याचं, त्यामुळे निवांत चाललं आहे सगळं, शॉर्टकट करायचं आहे. सकाळी मी एवढ्या घाईघाईत टिफिन बनवलं होतं आधीसाठी, आणि त्याने जसाचा तसा टिफिन घरी आणलेला आहे आणि आता तो खातोय, तुम्हाला दाखवते. टिफिन शाळेत का बरं नाही खाल्ला आधी? भूक नव्हती. कसं काय भूक नव्हती? सकाळी एवढं सकाळ सकाळी तुझ्यासाठी लवकर उठून टिफिन बनवते. बरं, आज दिलं होतं लोणचं पोळी. रोज तर प्रॉपर भाजी पोळी असते ना. प्रॉपर खाऊन येतो ना. आज का नाही खाल्लं? लाडू सुद्धा नाही खाल्लेला तू? भूक नव्हती. कसं काय भूक नव्हती 3 वाजेपर्यंत? मित्राचा भेळ भत्ता खाऊन घेतलं होतं मी. मग असं सांग ना. हा बस. थांब, आता पप्पांनी उद्या मी असंच दाखवणार आहे. व्हिडिओ बनवून ठेवते आता आणि हाच दाखवते. एवढी घाई करून टिफिन बनवते आणि तू खाऊन येत नाही. आणि आधी आल्यानंतर आज काही त्याला खायला बनवायचं नव्हतं, त्याने टिफिनच परत आणला होता, तर तोच खाल्ला. मग मी ब्लाऊज शिवायला घेतलं होतं आणि ते एक ब्लाऊज आज कंप्लीट केलं, म्हणजे पूर्ण झालेलं आहे शिवून वगैरे. फक्त फिटिंग त्याची बाकी, आणि जे काही हुक्स वगैरे लावायचे असतात तर ते करायचं आहे. आणि आता इथे संध्याकाळची माझी देवपूजा आवरली होती. त्यांची भाजी बनवली मी, तुरीची डाळ घालून. त्यात खूप छान लागते ही अशी सुद्धा, तुरीची डाळ मिक्स करून बनवलेली वांग्यांची भाजी. आणि खरं तर खूप वर्षांनंतर मी बनवते, कारण मला आवडते पण आहोंना आवडत नाही, म्हणून मी बनवली. आणि ते दळण ठेवलं होतं त्याने दळायला, आणि ते आणायलाच विसरले. तर आता मला खिचडी लावायला लागते. भाकरींचं पीठ आहे पण आधी भाकरी खात नाही. आणि आहोने सकाळी जाताना दळण ठेवलं होतं गिरणीमध्ये, पण आता आणताना ते आणायला विसरले. आणि त्यामुळे आता ही भाजी तशीच ठेवते मी, आणि मला खिचडी बनवायला लागते, कारण ते मला दाल खिचडा सकाळीच सांगून गेले होते, पण मी विसरले होते. आणि भाकरींचं पीठ आहे तसं, पण मग भाकरी त्यांनी ना डाळ दुखते त्यांची, तर चावलं जाणार नाही. थोडीशी पोळीपेक्षा ते जरा म्हणजे जाडच असते त्यामुळे. तर भाकरींचा तर विषयच नाही, आधीला आवडत नाही, ते खाऊ शकत नाही. मी आता खिचडीच लावते सगळ्यांची, आणि ही भाजी आता मी सकाळी खाऊ असं करू. असे दोघं आपल्याकडनं आवडत नाही म्हणून त्यांना, तर मग निमित्तच भेटलं की चपात्या नाही बनवत तर मामी नाही खात. आणि हां, हे तांदूळ त्यांनी चिमण्यांसाठी सांगितले होते मी, कारण पूर्ण तांदूळ संपले. मी तुम्हाला मगाशी म्हटलं की तांदूळ संपले तर संध्याकाळी त्यांच्याजवळ 1 किलो सांगते. सगळं विसरले ते, बऱ्याच गोष्टी सांगितल्या होते मी, पण त्यांनी तांदूळ आठवणीने तांदूळ घेऊन आलेले. 2-3 दिवसापूर्वी खिचडी बनवली होती, तर थोडं तांदूळ मला जास्त वाटत होते, तर मी असे काढून ठेवले होते. डाळ आणि तांदूळ मिक्स करते. हे एवढे एका याच्यात, एका ते बर्ड स्वीडर आहे त्याच्यात, एका ते सगळे मावून जातील, कमी होतील म्हणजे आणखीन लागतील त्यात. ते एवढं दाणे मावतात त्यात, 1 किलो मावतात बरोबर. आता मी 1 किलोमधून थोडेसे काढले ते. आता 1-2 दिवसांचं बघू, नंतर बघूया. मला काय वाटतं, कोणाला विचारायला लागणार आहे ते जवळपास, कोणाला रेशनिंगचे तांदूळ वगैरे भेटत असतील ना. मागे आम्ही तसंच केलं होतं, पूर्ण कट्टा आम्ही घेतला होता तो एवढे दिवस गेला. आणि त्यानंतर आईकडनं सुद्धा मला आले होते, तर तेही मी तसेच वापरले होते. आता त्यानंतर इथे आता कोणाला विचारायला लागणार आहे रेशनिंगचे तांदूळ वगैरे असतील कोणाकडे, तर बघूया चौकशी करून आता कोणाला विचारू. जेव्हा पण मला पातळ डाळ खिचडी बनवायची असते, तर तेव्हा मी मुगाची डाळचीच खिचडी बनवते, नाहीतर इतर वेळेला मी मसूर डाळ, थोडीशी तुरीची डाळ अशी मिक्स करते. पण जेव्हा मला अशी पातळ बनवायची असते दाल खिचडा, स्पेशली हॉटेलसारखी, तर मग मी त्यात हो तर मी त्याच्यात फक्त मुगाची डाळ मिक्स करते. मी ती प्लेन खिचडी शिजवून घेते, पिवळी खिचडी आपण ज्याला म्हणतो. त्यात मी कुठलेच मसाले वगैरे ऍड करत नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एखादी हिरवी मिरची वगैरे ऍड करू शकता, पण मी तीही घालत नाही. फक्त जिरं आणि हळद घालते आणि मीठ घालते.
इथे पूर्ण प्लेन खिचडी असते तशी ती मी आता लावलेली. तेल घेतले, त्यात थोडंसं जिरं घातलं होतं, थोडीशी हळद घातली आणि धुतलेले डाळ आणि तांदूळ आता व्यवस्थित परतवून घेते. अशी घालू शकतो किंवा मग आपण पाणी उकळून त्यात सुद्धा डाळ तांदूळ घालू शकतो, पण मी अशीच घालते. तेलात परतवून घेते आणि त्यानंतर थोडंसं पाणी जरा एक्स्ट्रा टाकते मी नेहमीच्या खिचडीपेक्षा आणि थोडंसं मीठ घातलं आहे त्यात. आणि आता कुकर लावून त्याचे 3 ते 4 शिट्ट्या काढून घेणार आहे. हां, स्किम कर. 93 किलोग्राम्स पर रजिस्टर किया है निरुपमा देवी ने. खिचडी लावून झालेली आता. दाल खिचडा म्हटला ना, पण चांगलं केलं ना सर, फिक्क नाही केलं ना. म्हणजे तडका देऊ ना, कांद्याचा तडका देऊ का? हा, थोडंसं असं स्पायसी ठेव. बरं ठीक आहे, पप्पांना विचारते. दाल खिचडीची टेस्टच विसरली. दाल खिचडा बघतो मी, तो आजारी असतो आपण तेव्हा करतो ते वेगळा बरं का. हा नाही, मोकळा एक पाणी हा, सूप सारखं हा. तसं मला कर. तसं करते मग, कांदा वगैरे कट करून. मी करू का? नको, थांब, अजून आता लावली खिचडी. तर आता मी खिचडी लावलेली, ती शिजते तोपर्यंत. नेहमी मी काय करते जेव्हा, तर मी पूर्ण खिचडी शिजवून घेते, थोडंसं पाणी घालून तिला घोटून घेते, परत एक उकडी काढून घेते, शिजवून घेते थोडा वेळ. आणि त्यानंतर फक्त आपल्या अख्ख्या ज्या काही सुक्या लाल मिरच्या असतात तर त्या लाल मिरच्या आणि लसूण एवढाच काय तो तडका देते. फार तर मोहरी, जिरे मोहरी. पण आता आधीचं म्हणणं आहे की स्पायसी कर, तर ती प्लेन खिचडी असते सिम्पल, म्हणजे आजारी माणसाला बरं वाटावं म्हणून. त्यात फारसे मसाले वगैरे पडत नाही, लाल तिखट पण नसतं, नॉर्मली असतं फक्त. आता आधी म्हणतोय की स्पायसी कर, तर आता मी प्रॉपर तडका देते खिचडीला. तर ते आता तुमच्यासोबत शेअर करतेच मी. तर आता लावलेली अजून. भाजी पोळी नाही खाणार, फक्त खिचडी. हो, तर हो आले आणि थोडंसं खाली सोसायटीतलं काम होतं, तर परत तिकडे गेले ते येतील. आता त्यांना खूप जास्त भूक लागलेली, कारण सकाळी पण त्यांच्याने काही खाल्लं नव्हतं गेलं, दाढ दुखत होती म्हणून. तर ते आता तोपर्यंत मी करून ठेवते. आता संध्याकाळची देवपूजा वगैरे माझी आवरली आहे आणि इतकं छान वाटतंय. कालपासून मी थोडंसं खूप दिवसांचं डोक्यात होतं माझं की दारासमोर ठेवायचं, पण मला प्रॉपर जागा भेटत नव्हती. आणि आत्ता मी ठेवली, जागा आहे, दार पण पूर्ण उघडून बघितलं, सगळं बरोबर आहे. फक्त एकच प्रॉब्लेम आहे आता तिकडे की ते जे स्टँड आहे त्याच्या खालचं, तर ते मला थोडंसं रिस्की वाटतंय. तर मग बघते 1-2 दिवसात नवीन काही भेटलं तर घेऊन येते. तसं तर मला बोलले की ते पडणार वगैरे नाही, तुला भीती वाटते. त्यांनी असं थोडंसं उडून वगैरे बघितलं, ते पॅक बसले त्याच्यावर, तर पडणार तर नाही, पण मला थोडंसं वाटतंय. म्हणजे आपण तर व्यवस्थित काळजी घेऊ, पण बाहेर पॅसेज वगैरे स्वच्छ करणारे येतात, तर त्यांना सांगून द्यायला लागेल की व्यवस्थित हँडल करा म्हणून, हळूच इकडे तिकडे सरकवा असं. आलं की शाळेतून आल्यानंतर शूज व्यवस्थित एका जागेवर काढायचे आणि हातात घेऊन वर ठेवायचे शू रॅकमध्ये. आणि आम्ही तसंच करतोय सध्या, कारण बऱ्याचदा काय होतं, कंटाळा येतो, बाहेरून आले की बाहेरच काढणं होतं आणि बघू नंतर ठेवू असं होतं, मग ते तिकडे जमा होतात. पण कालपासून थोडंच ठेवलेली, तर आता सगळे काळजी घेत आहेत, हाताने उचलून वर ठेवत आहेत. आता इथून पुढे काही सांगता नाही येत, बघूया. पण खूप छान आणि खूप प्रसन्न वाटतंय बाहेर ठेवलंय तर. आणि दिवा वगैरे सुद्धा आता पटकन मालवण्याची भीती राहणार आणि बऱ्याच वेळपर्यंत तिकडे दिवा चालतो आता. तुला किती वेळा बोलले आधी काहीतरी आरती लाव म्हणून, ऐकायला नाही येत. हे काय आहे बैगन? कोण हारला? ती मीराबाई जिंकली ना काल. 2-3 दिवस झाले ना. आज अजून एक प्लेअर आहे. हा का? हा, वेट लिफ्टिंग मध्येच आहे. हिचे पहिले 3 वेळेस ड्रॉप झाले, आता हे पण क्रॉक झालं आली. वजन पण जास्त आहे ना आधी आणि टायमिंग किती कमी आहे. 88. ठीक आहे, 1 मिनिटाचा टायमिंग भेटतो तरी टाइमपास करता आली. तरी पण मुलींसाठी खूप हार्ड आहे ना ते. उचललं थोडं स्पोक उचललं शेवटी. हे आधी पप्पाने हे कधी भरलं? मे बी आता. मला माहिती पण नाही आणि मी घरातच बघते. त्यांनी 2 ठिकाणी तांदूळ आणले वाटतं. ते जे आणले मी आता खिचडी लावली तर ते घरासाठी आणले होते आणि बाहेर पण आणले त्यांनी, भरून सुद्धा ठेवलं, माझं लक्षच नाही. एवढं केलं. पाणी पण ठेव ना चिमण्यांसाठी, तिकडे पाणी भरपूर आहे त्यांना प्यायला. तर नाही, पाणी ठेव, कुकर ठेवून दे, म्हणजे त्यांचं जेवण होईल तेव्हा मस्त खिचडी टाकून लोक खाऊन घेतील ते. तर हे चिमण्यांचं त्यांनी ऑलरेडी बाहेर भरून ठेवलंय. तिकडचं पण भरलं का? आधी पलीकडचं. इकडे काय प्रॉब्लेम येतो माहिती आहे का? इकडे प्रत्येक वेळेला 1 ना 2 पक्षी बसलेलाच असतो, मग ते उडून नको जायला म्हणून ते मागे मागे पडत जातं. हे आता रात्री भरून ठेवेल मी, जेवण वगैरे झाले की अर्जंट. खूप छान वाटते हे असं.
आणि बाहेरचा पॅसेजमधला लाईट ह्यासाठी बंद आहे की खाली तेच काम चाललंय, नवीन लाईट वगैरे लावायचा. तो ड्रेस ट्राय करून बघ ना कसा होतो तुला. पॅन्ट पण व्यवस्थित घालून बघ. शर्ट फक्त इकडे थोडं टाईट होतंय इकडे थोडं. आधी हे शर्ट तू चालणार नाही, आम्ही पण नाही घालू शकत तू याला. थोडी मोठी साईज सांग, इथे पॅक होते मला ते. आणि 1.5 ते 2 महिने होत आले शाळा सुरू होऊन. किती दिवसांपासूनचं आधीचं युनिफॉर्मसाठी आम्ही सांगितलं होतं, पण मग युनिफॉर्म त्याला भेटतच नव्हता. म्हणजे स्टॉक संपला होता आणि नवीन स्टॉक बनवून आणायला तयार होऊन त्याला 15 दिवस लागणार होते. 15 दिवसांचा आता 1.5 महिना झाला आणि काल भेटला शेवटी, म्हणजे आजच भेटला. कालपासून तो स्कूलमध्ये पाठवला होता त्यांनी दुकानावरनं, पण तो सुद्धा परत त्याला आता टाईट होतोय. तर आता आधीलाच घेऊन जायला लागणार आहे दुकानावर आणि तिथूनच डायरेक्ट आणायला लागणार आहे. आणि आम्ही तेवढ्या गोष्टीसाठी 1.5 महिना वाट बघितली. आता असेल तर ठीक, बघूया तिकडे गेल्यावर कळेल आता आहे की नाही शिल्लक म्हणून. तर इथे आपल्या आता खिचडी शिजून झाली होती आणि तडका देण्यासाठी मी आता तयारी करते. टोमॅटो आणि कांदे वगैरे कट करून घेतले होते, लसूण बारीक कट करून घेतलेलं आहे. थोडा बाजूला काढून ठेवलेला आहे मी, जो की तडक्यासाठी लागतो, आणि थोडा जो आहे तर तो आता खिचडीला म्हणजे 2दा तडका दिला जातो. एकदा वरण देते मी अख्खी मिरची वगैरे आणि कढीपत्ता, तेलात हिंग वगैरे घालून, आणि हे कांदा टोमॅटो जे काही आहे तर ते आपण जसं भाजी वगैरे बनवतो तसं त्याला फोडणी घालते कांदा टोमॅटोची. आणि ज्या दिवशी लेट झालेलं असतं, घाई असते, त्या दिवशी हे काम माझं एक्स्ट्राचं नेहमी वाढतं. तर आजही दोघं बॉटलमधलं तेल संपलं होतं, तर आधी तर ते भरून घेतलं. त्यानंतर आता कढई घेतली आहे, कढईमध्ये तेल घातलं आहे थोडंसं. आणि खरं तरी खिचडी बनवताना पूर्ण तूप वापरायला हवं, पण आधी तिकडेच माझ्या जवळच फिरत होतं मागे पुढे माझ्या, आणि त्याला तुपात बनवलेलं आवडत नाही म्हणून मला त्याच्यासमोर तेल घालायला लागलं. पण तडका मात्र मी वरनं जो तडका घातला जातो तर तो मी तुपाचाच घालेल, त्यामुळे खूप छान लागतं, टेस्ट वाढते त्याची आणखीन. तर तेल घेतलं होतं कढईमध्ये, त्यात थोडंसं लसूण घातला होता बारीक कट करून घेतलेला, थोडा जास्तीचाच घातला होता. आणि कांदा घातला, कांदा परतून घेतला, त्यानंतर टोमॅटो घातले आणि मीठ घालून मी झाकण ठेवून त्याला आता कांदा आणि टोमॅटो पूर्ण असे मऊ होईपर्यंत शिजवून घेणार आहे. आणि सोबतच तुम्हाला खिचडी दिसत असेल, जी की प्लेन खिचडी लावली होती मी पिवळी, तर ती खूप जास्त पाणी मी त्यात घातलं होतं, त्यामुळे ते अशी गचका झालेली. तरीसुद्धा मी पुन्हा एकदा तिला आता घोटून घेणार आहे चमच्याने, आणि परत पुन्हा त्यात थोडंसं पाणी घालून त्याला पातळसर बनवून घेणार आहे, म्हणजे जसं की आपल्याला कन्सिस्टन्सी हवी खिचडीची. आधी लाळ आणि नंतर खूप जास्त पातळ आवडते, पण तरीसुद्धा मी जास्त पाणी नव्हतं घातलेलं, तर थोडंसं वरण पाणी घातलं होतं, घोटून घेतलं. त्यानंतर आता इथे टोमॅटो आणि कांदेसुद्धा छान शिजून झाले होते, परतवून झाले होते. तर त्यात मी आता थोडेसे बेसिक मसाले म्हणजे धने पावडर घातली आहे, आणि त्यानंतर थोडंसं गरम मसाला, थोडंसं किचन किंग मसाला आणि लाल तिखट थोडं कमीच घातलं आहे लाल तिखट, कारण वरनं तडकासुद्धा दिला जाणार आहे. तर ते व्यवस्थित परतवून घेतलं. त्यानंतर कोथिंबीर घातली होती बारीक कट करून ठेवलेली, इथेही घालते मी तेलात, आणि पूर्ण खिचडी वगैरे किंवा पूर्ण भाजी शिजून झाल्यानंतरसुद्धा एकदा ॲड करते. त्यानंतर आता आपला मसाला छान परतून झाला होता, त्यात खिचडी ॲड करून घेते, आणि परत पुन्हा थोडंसं पाणी घातलं होतं. खिचडी म्हणजे उकडताना ती खाली लागायला नको जेव्हा शिजवली जाते तेव्हा, तर लक्ष ठेवायला लागतं, सारखं त्याला हलवत राहायला लागतं चमचा वगैरे त्यातला. तर एक 5 ते 7 मिनटं मी ते पुन्हा एकदा छान अशी उकडी काढून घेतली होती खिचडीला. आणि ती खिचडी शिजून झाली होती, पण थोडा वेळ मला थांबायला लागलं होतं, कारण होण्याआधी परत खाली गेले होते, काही काम होतं तर. आणि आत्ता मी इथे तडका देऊन घेते. तर तडका पॅनमध्ये मी तूप घेतले, त्यानंतर तूप छान गरम झाल्यावर त्यात थोडीशी मोहरी ॲड केलेली, त्यानंतर थोडासा लसूण मी साईडला कट करून ठेवलेला होता, थोडा सुरुवातीला वापरला होता कांदा लसूण वगैरे, कांदा वगैरे घातला होता तेव्हा, कांदा आणि टोमॅटो, आणि थोडा आता वापरते. तर थोडा लसूण घातला, थोडं जिरं घातलं, थोडंसं हिंग, कढीपत्ता, आणि ज्या काही आपल्या सुक्या लाल मिरच्या असतात तर त्या घातल्या आहेत. 2 ते 3 मिरच्या होत्या, त्यांना कट करून घेतले मी मधून, म्हणजे 2-2 तुकडे करून घेतले. त्यानंतर थोडंसं त्यात लाल तिखट ॲड केलं होतं फक्त कलरसाठी, कारण ऑलरेडी आपण खिचडी म्हणजे परतवताना तर घातलेलं आहे त्याच्यात, तर थोडंसं घातलं होतं. आणि मी इकडे तडका देते खिचडीला, आणि आधीचं तिकडे तयारी चालली होती, काकडी कट कर, कांदा कट कर. त्याला बिलकुल जसं म्हणजे आपण हॉटेलमध्ये वगैरे जातो तेव्हा जसं सर्व केलं जातं तर तसं होतं. जे काही माझ्याकडे ताट आहेत फायबरचे म्हणजे प्लॅस्टिकचे, ते मी आता वापरत नाही, पण त्याने ते काढलं होतं त्याच्यासाठी की मला यातच घ्यायचं आहे म्हणून. तरी ते खिचडीला तडका देऊन झाला होता. त्यानंतर कोथिंबीर ॲड केली, आणि ही पिवळी खिचडी साधी प्लेन खिचडी मी माझ्यासाठी काढून ठेवली होती, मला तशीसुद्धा खायला खूप आवडते ती, तर थोडी ती मी बाजूला काढून ठेवली होती. आणि आधीचा हट्ट होते की ह्याच प्लेटमध्ये दे म्हणून, नाहीतर गरम वस्तू म्हणजे ह्या प्लेटमध्ये आम्ही सहसा असं गरम काही खायला घेतच नाही, पण त्याला हौस होती म्हणून दिलं होतं मी.
तर असं आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवते. आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत आनंदी राहा. आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.